देवगिरी प्रतिष्ठान डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम मास कम्युनिकेशन सिद्धार्थ लायब्ररी कॉलेज पडेगाव येथील विद्यार्थी MMJ मध्ये फर्स्ट इयर मध्ये शिक्षण घेत आहे. आज मला एक असाइनमेंट दिलं होतं कॉलेजकडून की कोणत्याही एका चांगल्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यावं. त्यानिमित्त मी आज महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वर्क येथे आलो होतो आणि नवनिर्वाचित मागच्या 2 दिवसाआधीच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वर्कचे नवीन CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नियुक्त झाले होते फयाज खान यांना मी भेटण्यासाठी आलो होतो. त्यांच्याशी मी खूप माहिती घेतली आणि सर्वांना त्याचं ज्ञान झालं पाहिजे अशा प्रकारे मी त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. बघूयात फ्युचरमध्ये फयाज खान साहेब महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये किती चांगले प्रयत्न करू शकतात आणि किती डेव्हलपमेंट करू शकतात, कारण की महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर खूप मोठा भरोसा करून त्यांना इथं CEO म्हणून अपॉइंट केलेले आहे महाराष्ट्राचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वर्कचा. त्यानिमित्त मी आज महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वर्कच्या ऑफिसमध्ये आलो होतो आणि पुढील जे काही त्यांचे पावले असतील बघूया ते भविष्यामध्ये काय करू शकतात. बड़ी खुशी हुई साहब, मुझे मालूम पड़ा गवर्नमेंट ने आपको बहुत भरोसा से भेजे. हम उम्मीद करते हैं, लेकिन मुशीर साहब ने काफी एफर्ट लिए. मैंने देखा हूँ इन ऑफिसर को कि ही वाज द फर्स्ट ऑफिसर एज पर माय नॉलेज रात के 1-1, 2-2 बजे तक बैठ के उन्होंने काम किया है कम स्टाफ में. और माशाल्लाह भी स्टाफ भी काफी अच्छा है आपके पास. तो हमें उम्मीद है कि आप दोनों के कॉम्बिनेशन से आप कुछ अच्छा करेंगे. और जो भरोसा गवर्नमेंट ने आप पर जताया तो आप गवर्नमेंट का भी कॉन्फिडेंस जीतेंगे और जनता के लिए भी कुछ राहत आपसे मिलेगी. तो मैं उम्मीद करता हूँ रौफ का खौफ में आपका बहुत बहुत इस्तकबाल है. वीडियो देखने के लिए धन्यवाद. ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ, लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें. साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें. इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें. धन्यवाद.